मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अंमली पदार्थाच्या सेवनामुळे तरुण पिढी बर्बाद होत आहे। उडता पंजाब नंतर उडता महाराष्ट्र तर बनणार नाही ना, अशी आशंका व्यक्त केली जात आहे। यावर कडक कारवाई व्हावी या हेतूने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की जे ड्रग्ज विक्रीशी संबंधित आहेत त्यांच्या बांधकामावर बुलडोजर फिरवा। ड्रग्ज विक्रेता असो की ड्रग्ज बनवणारा, कोणाचीही गय करू नका। पुण्यातील अंमली पदार्थ सेवनाच्या व्हिडिओची घटना ताजी असताना ज्या पबमध्ये अंमली पदार्थ विकले गेले त्याच्यावर देखील कारवाईचे आदेश देण्यात आले होते। अशाच प्रकारे महाराष्ट्रात ड्रग्ज विक्रेत्यापासून ते ड्रग्ज सप्लायर पर्यंत सर्वांवरच बुलडोजरची कारवाई करत अंमली पदार्थ विकणाऱ्यांचा समूळ नायनाट करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। मागील काही वर्षापासून एनसीबी आणि मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडक कारवाई सुरू ठेवली असली तरी त्याचा जेवढा पाहिजे तेवढा परिणाम झालेला दिसत नाही। काही परदेशी नागरिक सर्रासपणे अंमली पदार्थाची विक्री करत आहेत। महाविद्यालयात देखील अंमली पदार्थाची विक्री होत असून तरुण पिढी बर्बाद होत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री यांनी बुलडोजर चालवण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे अंमली पदार्थ विकणाऱ्यांची आता काही खैर नाही। बघा, मी पुणे आयुक्तांना सांगितलेलं आहे, हे जे काही आपली तरुण पिढी आहे हे ड्रगच्या नशेने बर्बाद करणारे कोणी असू द्या, शेवटी ती आमचीच मुलं आहेत। त्यांच्या आईवडिलांची काय मानसिकता असेल, आणि म्हणून पुणे आयुक्तांना सांगितलंय, पब असू द्या, हॉटेल असू द्या, शाळा कॉलेजच्या बाजूला दुकानं असू द्या, टपऱ्या असू द्या, जे काय असेल ज्यामध्ये ड्रग्सचे रिलेटेड ज्या ज्या वास्तू असतील, जी स्ट्रक्चर असतील ती मुळासकट उकडून टाका, बुलडोजर चालवा आणि पेडलर पासून मेन सप्लायर पर्यंत त्यांची पाळंमुळं खणून काढा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये देखील मुंबई पोलिसांनी जवळपास 4000 कोटीचे ड्रग्स पकडले होते। 1300 बांधकामं त्यांनी तोडलेली, आणि ही कारवाई फक्त मुंबई ठाण्यात नाही, पुण्यात नाही, तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे ड्रग्सचे अड्डे आहेत, जिथे जिथे ड्रग्सची विक्री होतीये, जिथे जिथे ही तरुणाईला ही सगळी नासवत आहेत, एक तरुण पिढी जी बर्बाद करण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडलं जाणार नाही। त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यांना मुळासकट उकडून टाकलं जाईल।